त्याचप्रमाणे राजेंद्रजी घरत साहेब, भातगिरणी उपाध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी घरत साहेब, जरी स्पर्धा शेलगर गावामध्ये असली तरी हा तुमचा मान आहे, या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. घरत साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. जरी घरची स्पर्धा असली तरी तुमचं सुद्धा सहकार्य मात्र या स्पर्धेसाठी लाभतंय. आणि मी विनंती करतोय आमदार साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मात्र द्यावा. तो अनिकेत कोळी ठरला आहे. तो शैलस्मृती तरगर संघाचा कॅप्टन अनिकेत कोळी एकमेव असा फलंदाज आहे ज्याने 150हून जास्त धावा मात्र या स्पर्धेमध्ये ठोकल्यात. आणि खऱ्या अर्थानं आज आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान मात्र त्याच्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. आणि अभिनंदन. तर पहिल्यांदाच खरं तर ही स्पर्धा नाईटमध्ये खेळवली जाते. गेले 4 पर्व आपण पाहिलं तर ही स्पर्धा डेज टुर्नामेंट होती. दिवसा उल्वानोड प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य साहेब असं आहे की चांदीची ट्रॉफी या स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्या संघात दिली जाते. वेगवेगळ्या मैदानावर वेगवेगळ्या गावामध्ये 16 गावं एकत्रित येऊन ही स्पर्धा खेळवतोय आपण. आणि प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन असतं. यंदाचं वर्ष पहिल्यांदाच नाईट स्पर्धा ही महेश स्पोर्ट्स शेलगर आयोजित करते. आपण या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. उल्वानोड प्रीमियर लीगच्या आज 4थ्या दिवसाच्या खेळादरम्यान या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. माझ्या समवेत उपस्थित असलेले माननीय JM म्हात्रे साहेब, नारायण शेठ घरत, रघुनाथ शेठ घरत, जितेंद्र म्हात्रे, माझे सहकारी राजन घरत, या स्पर्धेचे सारे संयोजक, एक अतिशय दिमागदार आणि उत्कृष्ट असं नियोजन असलेली ही स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. आणि या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही मंडळी मैदानावर यायला आणि षटकारांची बरसात व्हायला एकच वेळ आली. एक अतिशय चांगली फलंदाजी बघण्याची संधी मिळाली. अनेक मागच्या कार्यक्रमामध्ये शेलगरला येणं झालं आणि सचिन घरत आणि त्याच्या साऱ्या सहकाऱ्यांचं अतिशय उत्कृष्ट असं नियोजन प्रत्येक उपक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आज या ठिकाणी असणारं अतिशय भव्य असं स्क्रीन, विजेत्यांना चांदीच्या ट्रॉफीज, अतिशय शिस्तबद्ध क्रिकेट, हे सारं अनुभवण्याची संधी या उल्वेनोड प्रीमियम लीगच्या माध्यमातून मिळाली. कुणीही म्हणू शकणार नाही की पहिलीच नाईट क्रिकेटचं आयोजन या मंडळानं केलेलं आहे. इतकं अतिशय समरसलेलं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. मी या ठिकाणी संयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो. या स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी पात्र होणाऱ्या प्रत्येक संघाला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. सन्माननीय आमदार साहेब बाळारामजी पाटील साहेब यांनी आपलं मनोगत या स्पर्धेच्या निमित्तानं व्यक्त केलं. हॅलो हॅलो सेकंड मॅचला होते ते सुरुवात. पहिला क्वार्टर फायनलचा सामना जिंकला आणि सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म केलं आहे त्या अनिकेत कोळीच्या शैलस्मृती तरगर संघाने. आता सामना चालू होतोय. निलेश 11 जावळे विनर्स वर्सेस महेश स्पोर्ट्स शेलगर. महेश स्पोर्ट्स शेलगर संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि पहिल्या डावाला होते ते सुरुवात. सलामीची जोडी प्रसाद घरत टीमचा कॅप्टन आणि त्याच्या साथीला येतो संदेश गोंधळी. गोलंदाजीसाठी येतोय आदित्य भगत. पहिलं षटक ब्लॉक होलमध्ये टाकला होता चेंडू. निर्धाव चेंडूने इथे सुरुवात करतो आणि या डावाला सुरुवात झाली. पहिल्या इनिंगसाठी पुन्हा एकदा आपण आमंत्रित करूया दीपक पाटील सरांना. चांगला चेंडूने मात्र सुरुवात करण्यात आली. आदित्य भगत खरं तर याच गावचा सुपुत्र आहे आणि जबाबदारी असेल. आज पहिलं षटक मात्र अनिकेत कोळीनं त्याच्या हातामध्ये सोपवलंय आणि पहिला चेंडू आपण पाहिला तर अगदी ब्लॉकमध्ये टाकला होता. प्रसाद घरत सगळ्यात महत्त्वाचा फलंदाज असेल. निलेश 11 जावळे विनर्स टीमसाठी मात्र आत्तापर्यंत विनिंग मुवमेंट्स मात्र त्यानं दिल्यात ते या स्पर्धेमध्ये. यावेळचा बॉल जोरदार अपील, लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स आणि इथे मात्र अपील स्वीकारले.
प्रसाद घरत बाद जल्लोष पाहायला मिळतोय. महेश स्पोर्ट्स शेलगर संघ आनंदाला पारावर उरलेला नाहीये. सगळ्यात बिग विकेट मैदानाच्या बाहेर. प्रसाद घरत डीपाट, कॅप्टन डीपाट ऑन 0. मोठा हादरा इथून मात्र सहन करावा लागेल. निलेश 11 जावळे विनर संघ प्रसाद घरत संपूर्ण या स्पर्धेमध्ये मात्र आपल्या फलंदाजीमधली चुणूक मात्र त्यानं दाखवली होती. इथे मात्र थोडासा नाराज आहे. लाईक बिफोर द विकेट पायची सापडल्या आणि इथे मात्र शून्यावर मात्र परतलाय. संदेश गोंधळीला पूर्णपणे या मॅचची कमान सांभाळावी लागेल. आदित्य भगतला मात्र ही महत्त्वपूर्ण सफलता मात्र मिळाली. लाईक बिफोर द विकेट इथे मात्र प्रसाद घरत बाद झालाय. अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. अगदी अष्ट्यांच्या समोर, अष्ट्यांच्या समोर, परंतु ती नाराज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना अलंकार म्हात्रे. तिसऱ्या क्रमांकावर मात्र दाखल झालाय अलंकार म्हात्रे. पावनडोंगरी गावचा खेळाडू. आदित्य भगत पुन्हा एकदा. ओ इथे मात्र संधी आहे पहा. थोडासा हवेमध्ये जरूर होता. स्क्वेअर लेगकडे चेंडू रवाना होतोय. रन्स येत असताना निलेश 11 जावळे विनर संघाचं मात्र परंतु पाहूया इथे जोरदार अपील केलंय. पुन्हा एकदा जोरदार अपील आणि पहा कॉन्फिडंट किती आहेत महेश स्पोर्ट्स शेलगर संघाचे खेळाडू. रेफर केलाय. तिसऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेतली जाते. कदाचित बॅट हवेमध्ये आहे की काय, कदाचित बॅट टेकली आहे की नाही आता चाचपलं जाईल. पीटीसी लाईव्हची संपूर्ण टीम वर्क करते. परंतु ज्या पद्धतीने आपण स्क्रीनवर पाहू शकता हे सगळे चेहरे, ज्या पद्धतीनं सगळे आनंदी चेहरे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. आता मात्र संपूर्णपणे टांगती तलवार. इथे थोडंसं पाहायला गेलं तर टेन्शन. निलेश 11 जावळे विनर संघाच्या गोटामध्ये अस्वस्थता पसरले. एक्झॅक्टली काय डिसिजन असेल. प्रसाद घरत बाद झालाय अगोदर LBW आणि इथे मात्र रनआउटची शिकार तर नाहीये ना. अलंकार मात्र डेंजर एंडला धावतोय. पाहूया चेक केलं जाते. पीटीसी लाईव्हची संपूर्ण टीम संपूर्ण चांगलं वर्क मात्र या स्पर्धेमध्ये राहिले. केडी ब्रदर्स आणि त्यांची संपूर्ण टीम मेहनत घेतली. आमच्या सगळ्या कॅमेरामॅननं चेक केलं जात आहे. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये जावेद फरीद सर फ्रॉम कल्याण निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन ऑन दिस ग्राउंड, काय झालं एक्झॅक्ट. इथे मात्र सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय. आता मात्र धाकधूक 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 होत असताना सगळेजण एकटक स्क्रीनकडे बघतात. एक्झॅक्टली थर्ड अंपायरच्या निर्णयाकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. निर्णय काय येणार आणि पाहूया. शहानिशा केली जाते आणि इट्स अ आउट कॉल. बॅटर आउट. दुसरा हादरा बसलाय निलेश 11 जावळे विनर्स टीमला. अलंकार म्हात्रे एक धाव काढून तंबूच्या आश्रयाला. बॅट हातामध्ये आणि पाय टेकण्याचा प्रयत्न झालाय. ही फार मोठी चुकी मात्र घडली अलंकारकडून. खरं तर बॅट ग्राउंडिंग केली असती तर कदाचित पॉपिंग क्रीजमध्ये मात्र सुरक्षित पोहोचला असता. परंतु इथे मात्र तो बाद होतोय. दुसरी सफलता. अशीच काहीशी खराब सुरुवात मघाच्या मॅचमध्ये दित्या विहान स्पोर्ट्स सुलभे संघाची पाहायला मिळाली होती. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना कुशल भगत चौथ्या क्रमांकावर. कमाल बॉलिंग पाहायला मिळते. शेलगर गावचा सुपुत्र आदित्य भगत पहिलं षटक हाताळतो आणि काय हाताळलंय. कमाल केले या गोलंदाजांना. आज मात्र अगदी संपूर्णपणे झोकून दिलंय गोलंदाजीमधून. एवढं टॅलेंट जरूर आहे या खेळाडूकडे. ऑन साइडला प्रहार पाहायला मिळतोय. उत्तुंग फटका गेलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा पार. इट्स अ ह्यूज वन. या पंचांच्या इशाऱ्याची जरूर आम्ही वाट पाहू आणि बॉल चाललाय तो सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. एका बाजूला आदित्य भगत शेलकर, दुसऱ्या बाजूला कुशल भगत शेलकर.
आणि शेलघरमध्ये मात्र ही फाईट पाहायला मिळते. ही तर खऱ्या अर्थानं मजा आहे. उल्हान रोड प्रीमियर लीगमध्ये 16 गावं एकत्रित आलेत आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला एका संघामधून खेळणारे अनेक खेळाडू प्रतिस्पर्धी आपल्याला पाहायला मिळतात, एकमेकांच्या विरोधामध्ये खरं तर पाहायला मिळतात. परंतु पाहूया आदित्य भगत पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना. ओ चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केलाय, त्यामुळे कुशलला परतावं लागेल. एक चांगला स्ट्रोक थांबवलाय, सफलता मात्र मिळते आदित्य भगतला. आदित्य भगतच्या या ओव्हरमध्ये तिसरा गडी गारद झालाय आणि काय दर्जेदार सुरुवात इथून मात्र महेश स्पोर्ट्स शेलघर संघाची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 7 असताना तब्बल 3 फलंदाज परतीच्या प्रवासाला. चांगला झेल त्या ठिकाणी जीवन कोळीनं मात्र फिनिश केलाय. कुशल भगत परतलाय, चांगला फटका होता, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला होता. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मी तर म्हणेन वेगळ्या रणनीतीनं चाललाय महेश स्पोर्ट्स शेलघर संघ. कारण बऱ्याच वेळेला 2 क्षेत्ररक्षक जे असतात लॉंग ऑन लॉंग ऑफ किंवा लॉंग ऑफ आणि मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु अगदी वाईड केला होता क्षेत्ररक्षक. सचिन शेठ गरज साहेब सुद्धा खुश असतील. शेलघर संघाचे खेळाडू शेलघर संघाच्या विरोधामध्ये चांगले खेळतात. की वेगळा पाहायला गेलं तर चित्र पाहायला मिळाले. काल मनीष गरजनं अक्षरशः जोडलं होतं, परंतु तदनंतर मात्र तो बाद झाला आणि त्यानंतर संधी मिळाली होती. कुशल भगत, त्यामुळं एकमेकांच्या टीममध्ये बऱ्याच वेळेला परफॉर्मन्सेस होताना दिसत नाहीयेत, परंतु विरोधामध्ये असताना मात्र भन्नाट परफॉर्मन्सेस दिलेत एकमेकांनी. आता आदित्य भगतनं काय परफॉर्मन्स दिला आतापर्यंत, अवघ्या 7 धावा दिल्यात आणि 7 धावांमध्ये 2 फलंदाज त्याने बाद केलेत. एक रनआउटच्या स्वरूपात तिसरा फलंदाज बाद झालाय. आदित्य पुन्हा एकदा बॅकवर्डला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, इथे मात्र थांबवलंय संदेशला. संदेश कोंधळी त्याच्याकडे आता मात्र सगळ्यांच्या नजरा लागल्यात. कालची रात्र मात्र गाजवलंय कावदेवी धरण्याची नाईट स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये मात्र मालिकावीर पहिली बाई घेण्याचा बहुमान मात्र या खेळाडूला प्राप्त झालाय. तो संदेश गोंधळी आता मात्र स्ट्राईकला जाईल. पहिल्यांदा संपूर्ण क्रीडा रसिकांच्या वतीनं मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतोय. परंतु आपण जाऊया ज्या ठिकाणी आमचे सन्माननीय मान्यवर पाहुणे या ठिकाणाहून प्रस्थान करतात, त्या अर्थातच विधान परिषदेचे माजी आमदार सन्माननीय बाळारामजी पाटील साहेबांची उपस्थिती, त्याचप्रमाणे पनवेल नगरपालिकेचे माजी आदर्श नगराध्यक्ष जय म्हात्रे साहेब या ठिकाणाहून प्रस्थान करतात. त्यांचं फार मोठं सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलंय. त्यांच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालंय आणि ही स्पर्धा मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर मात्र आम्हाला यशस्वी करता आली. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय नारायण शेठ गरज साहेब सुद्धा या ठिकाणाहून प्रस्थान करतात. त्यांचं सुद्धा आम्ही मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपण आलात आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपलं उल्हान रोड प्रीमियर लीगच्या माध्यमातून संपूर्ण आयोजकांच्या वतीनं सगळ्या क्रीडा रसिकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. मोठं सहकार्य नेहमीच स्पर्धांमध्ये लाभत असतं आणि आज मात्र त्यांच्या येण्यानं संपूर्ण मात्र क्रीडांगण आपण पाहिलं जे फुलून गेलंय. विधान परिषदेचे माजी आमदार आदरणीय बाळारामजी पाटील साहेब, जय म्हात्रे साहेब, त्याचप्रमाणे नारायण शेठ गरज साहेब, सगळ्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. या मैदानामधून ते प्रस्थान करतात, त्यांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक आभार. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. आदित्य भगत शेलघरच्या आदित्य भगतनं मात्र फक्त 7 धावा देताना आपल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद केलेत आणि 1 रनआउटच्या स्वरूपामध्ये 3 बाद 7 अशी धावसंख्या. सुयशचा पहिलाच बॉल, यावेळेस मात्र निर्धाव निघालाय. काल इंजरी पाहायला मिळाली होती. सुयश कोळी त्याचप्रमाणे अनिकेत कोळी 2 महत्त्वाचे मुख्य खेळाडू या टीमचे आणि अक्षरशः लंगडत होते, विवळत होते. परंतु मगाशी अनिकेतनं सांगितलं आता काही टेन्शन नाही आहे, थोडं थांबायचं आहे. त्यामुळे महत्त्वाचे खेळाडू आहेत आणि इंजरी दुखापत जेव्हा असते ना तेव्हा संपूर्णपणे 100% देता येत नाही आहे. आदरणीय रघुनाथ शेठ गरज साहेब सुद्धा या मंचावरून प्रस्थान करतात. राजेंद्रजी गरज साहेबांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. काल दुखापतग्रस्त असताना अनिकेतला मात्र बाहेर आणलं होतं बॅटिंग करत असताना आणि तिथून ती मॅच पण हातामधून निसटली होती. त्यामुळं तुम्हाला फिटनेस जपावाच लागतो आणि तुम्ही संपूर्णपणे फिट असाल तरच एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं.
सुयश कोळी गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेटनं. चांगला ड्राईव्ह कव्हर्सला यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज त्या ठिकाणी सिंगल येते. एकेरी धाबेच्या बरोबरीनं मात्र धावसंख्या पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 8 या आकड्यावर. 8 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. खूप चांगली अशी सुरुवात करण्यात आली. महेशपूर शेलकर संघानं नाणेफेक जिंकली होती. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. दोनही अगदी जवळचे मित्र आहेत, जवळचे संघ आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर सचिन शेठ गरज साहेबांचा संघ महेशपूर शेलघर, दुसऱ्या बाजूला प्रमोदजी कडू यांचा संघ, निलेश शिलेमन जावळे विनर्स. आणि शेलघर आणि जावळे ही गावं मी तर म्हणेन मुळातच एकच आहेत. कारण एवढं बॉन्डिंग मात्र या दोन गावांमध्ये नेहमीच पाहायला मिळालं आहे. कोणत्याही स्पर्धा असू द्या, कोणतेही कार्यक्रम असू द्या, सगळेजण एकमेकांचे अगदी जीवाभावाचे मित्र आहेत. एवढं बॉन्डिंग मात्र या दोन गावांमध्ये सातत्यानं आणि त्याच दोन गावांमध्ये ही सामना सुद्धा पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस लोवर 1 ऑफ कटर होता. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणलाय सुयशनं. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता व्हेरिएशन्स पाहायला मिळतात. मोहा कोळीवाडा संघाचा गोलंदाज आहे. कमालीचा ऑलराऊंडर आहे तो सुयश कोळी. डॉट बॉल 9 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर 8 धावा. 3 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये डाव सावरावा लागेल. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा यावेळेस मात्र फिरून खेळला. शॉर्ट फाईन लेगला बेट करत बॉल चालला डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला. चेंडू जाईल सीमा पार. गरज होती मच नीडेड बाउंड्री. यावेळेस मात्र हस्तगत करत असताना फलंदाज अलंकार कोळीच्या बॅटमधून येतोय चौकार. चार धाब्यानं मात्र टीमची टोटल पुढे जाईल. 12 ऑन बोर्ड. 1 डझन धावा. धावफलकावर आता सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचा षटक क्रमांक 2 सोडून दिला. हा चेंडू ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर होता आणि तेच दर्शवत असताना अंपायर सुनील वाडली सर व्हाईट बॉलच्या इशारानं एक धाव आणखीन वाढले. शेवटपर्यंत थांबावं लागेल या जोडीला. अलंकार कोळी चांगली पटकेबाजी करू शकतो, गव्हाणचा खेळाडू आहे. आणि दुसऱ्या बाजूला कालच खरं तर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट धरणा नाईट स्पर्धा संदेश कोंधळी. यावेळेस मात्र फक्त फ्लिकचा वापर रिसच्या सहाय्यानं मात्र पाहायला गेलं तर एक चांगला फ्लिकचा फटका पाहायला मिळेल. बॉल चाललाय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून 6 धाबांकरता. कमालीचं टायमिंग साधत अलंकार कोळीच्या बॅटमधून येतोय षटकार. षटकारानं मात्र टीमची टोटल पुढे सरकत असताना 19 धावा. इथे धावा यायला वेळ लागत नाहीये. सुरुवात थोडीशी खराब जरूर झाली, अडखळत झाली, परंतु इथे एखादं चांगलं षटक आलं तर पुन्हा एकदा मात्र गाडी प्रगतीपथावर येऊ शकतं. आणि तोच प्रयत्न आता मात्र करत असताना अलंकार कोळीच्या बॅटमधून धावा येतात ही जमेची बाब आहे. कारण संदेश गोंधळे अजूनही सेफ आहे. समोर मारला यावेळेस मात्र, परंतु मिसटायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण केली ते क्षेत्ररक्षकानं, परंतु झेल काही घेता आलं नाहीये. बाल बचावला या ठिकाणी. कम्प्लिटली मिसटायमिंग झाला होता. इथे संधी होती एक विकेट प्राप्त करण्याची महेशपूर शेलघर संघाला, परंतु ती संधी मात्र गमावली. या ओव्हरमध्ये मात्र धावा डबल केल्यात. पहिल्या षटकामध्ये 7 होत्या, या ओव्हरमध्ये मात्र 14 आल्यात. धावसंख्या मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा. 21. रवींद्रजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. प्रदीप स्मृती नामा संघाचे संघ मालक. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण स्टेजवर यायचं आहे. सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजे आणि प्रदीप स्मृती नामा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण स्टेजवर या. पहिल्या इनिंगचा खेळ संपेल तसे मात्र लगेच आपण टॉस करणार आहोत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 3 गडी बाद 21. संपूर्णपणे आपण स्पर्धा पाहतो. यंदाचं वर्ष नाईट स्पर्धा. सगळ्यात मोठं आर्थिक सहाय्य मात्र या स्पर्धेसाठी मात्र ज्यांचं लाभलंय लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेबांच्या वतीनं या स्पर्धेला तब्बल 2 लाख रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाली. त्यांचा मी मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे नुकतंच ज्यांचं आगमन झालं होतं पनवेल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे साहेब अर्थातच भाऊ, ज्यांच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रुपये आम्हाला आर्थिक सहाय्य प्राप्त झाले, त्यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे शेलघर गावचे सुपुत्र कामगार नेते रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय महेंद्र शेठ गरज साहेबांच्या वतीनं
तब्बल 1,00,000 आम्हाला आर्थिक सहाय्य प्राप्त झाले, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि पहे स्पोर्ट्स शेलघर आता सचिन शेठ घरत त्यांचे पिता श्री रघुनाथ शेठ घरत साहेबांच्या वतीनं तब्बल 1,00,000 या स्पर्धेसाठी मात्र आर्थिक देणगी प्राप्त झाले, त्यांचाही मनपूर्वक आभार. आणि सचिन शेठ घरत साहेबांच्या वतीनं या स्पर्धेसाठी चांदीची ट्रॉफी देण्यात आले, त्यांचं विशेष आभार. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, अपील पाहायला मिळते, लाऊड अपील, थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न असावा. इथून मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. त्याचप्रमाणे न्हावा गावचे आशिषजी पाटील साहेब ज्यांच्या वतीनं सुद्धा तब्बल 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालंय, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मुंबई राजेंद्रबाई पाटील यांच्या वतीनं तब्बल 25,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालंय, त्यांचाही आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे वहाळ ग्रामपंचायतीचे सदस्य अमितजी घरत साहेब यांच्या वतीनं सुद्धा 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालं, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे सन्माननीय सागरशेठ ठाकूर साहेब न्हावा यांच्या माध्यमातून मात्र तब्बल 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालंय, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सागरजी ठाकूर साहेब नावेकाडी ज्यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपये या स्पर्धेसाठी प्राप्त झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. सगळ्या देणगीदारांचं विशेष आभार. चला, एक डेबिट कार्ड आम्हाला सापडलेलं आहे, कोणाचं असेल तर आपली ओळख पटवून घ्या. नियो SBM बँक आहे, SBM बँक, आणि त्याच्यावर नाव सुद्धा आहे, परंतु आपण खिशात हात घाला. नो बॉल कॉल. यस, ही अगोदर फर्स्ट वॉर्निंग देण्यात आली होती आणि त्याच कारणास्तव इथे मात्र नो बॉलचा इशारा मात्र येत असताना चांगला फटका यावेळेस मात्र पाहायला मिळते ऑन साइडला. बेड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून टोकलाय, संदेश गोंधळीच्या बॅट मधून येतोय उत्तुंग असा षटकार. तू जानू तर डेबिट कार्ड ओनर आम्हाला मिळालेला आहे. खरं तर डेबिट कार्ड इथपर्यंत पोहोचवलं ते गजानन देवजी घासे चे मामा, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. खरं तर त्यांनी इथपर्यंत आणलं आणि आयोजकांचंच आहे, सुजल घरतच होतं, त्यामुळे लगेच तो आला इकडे आणि नाव सुद्धा होतं त्याच्यावर. चांगला बॉल यावेळेस मात्र प्रितेश कोळीचा पन्नाट वेगानं टाकला होता, अगदी खोलवर टप्प्याचा हा चेंडू जॉर करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या मात्र त्याच ठिकाणी स्थिर आपल्याला पाहायला मिळते 29, परंतु संदेश गोंधळीनं आता मात्र वेग वाढवलाय. हा खेळाडू जेवढा वेळ मात्र खेळपट्टीवर व्यतीत करेल तेवढा धावा मात्र मजबूत ठोकेल, आणि ही खऱ्या अर्थानं खासियत आहे. कालच धरण्याची स्पर्धा गाजवली, 92 धावा मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून निघाल्या होत्या. चांगला बॉल पुन्हा एकदा यावेळेस मात्र फुलं लेंथ हाताळला गेला. षटकारानंतर मात्र काय चोख प्रत्युत्तर दिलंय ते गोलंदाज प्रितेश कोळीनं. हे सुद्धा करायलाच हवं. बऱ्याच वेळेला एखादा मोठा फटका आल्यानंतर गोलंदाज गोंधळून जातात, परंतु नाही, न डगमगता न घाबरता मात्र मोठ्या धैर्यानं सामोरा केलाय तो संदेश गोंधळीला, आणि त्याच्या समोर मात्र 2 निर्धाव चेंडू टाकलेत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 29, 29 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावर असताना. एज लागले, बॉल हवेमध्ये आणि फर्स्ट स्लिपला मात्र झेल टिपलाय. संदेश गोंधळी बाद. जल्लोष पाहायला मिळतोय महेश स्पोर्ट्स शेलघर संघाच्या समर्थकांचा. विस्फोटक फलंदाज आता मात्र संदेश गोंधळी सुद्धा परतलाय, त्यामुळे नक्कीच थोड्याफार धावा कमी होतील हे चित्र सध्याच्या घडीला तरी पाहायला मिळेल. आणि हा धक्का बसलाय. इथून मात्र महत्वपूर्ण विकेट प्रितेश कोळीनं मात्र मिळवले. धावसंख्या 29 असताना चौथा हादरा. भरून हाताला धरून नेणार वा.
मनीष कडू येतोय, सावळे गावचा सुपुत्र. होम टीम आहे. मनीष कडू चांगली बॅटिंग करू शकतो, करावी लागणार आहे खरं तर या मॅचमध्ये, कारण संघ मित्र म्हणेन प्रमुख फलंदाजांचं फारसं योगदान नाही आहे. प्रसाद गरज शून्यावर बाद झाला होता. संदेश गोंधळीने एक षटकारानं थोडासा उमेद वाढवल्या होत्या, परंतु तो सुद्धा लगेच बाद झालाय. आपण पाहिलं तर तदनंतर कुशल भगत एक षटकार मारून बाद झाला होता. अलंकार कोळी सुद्धा सध्याच्या घडीला आपण पाहतोय चांगली बॅटिंग करतोय. हो, हलक्या हाताने यावेळेस मात्र फक्त डिफेन्सिव्ह मोडमध्ये तो दिसला. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. प्रितेश कोळीनं पाहायला गेलं तर व्हाईट बॉल नो बॉल नंतर चांगलं कमबॅक केलं, षटकार सुद्धा आला होता, परंतु तदनंतरचे चेंडू आपण पाहिले शेवटच्या 4 बॉलवर एकही धाव दिलेली नाही आहे या गोलंदाजानं, आणि त्याचमुळे सुरुवात चांगली झाली होती या षटकाला. ती निलेश 11 जावळे विनर्स टीमकडून, परंतु तदनंतर मात्र साबरलं. या ओव्हरमध्ये टोटल धावा आल्या त्या फक्त 8 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. निलेश 11 जावळे विनर्स, 4 गडी बाद 29 धावा धावफलकावर. एका बाजूला निलेश 11 जावळे विनर्स, ऑरेंज जर्सी परिधान केलेला हा संघ. साई देवा बैलाचे बालक प्रमोदजी कडू ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळवली जाते, सचिन शेठ घरत या स्पर्धेचे भक्कम असे आधारस्तंभ आहेत. महेश स्पोर्ट्स शेलगर संघाचे सर्वा त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय, महेश स्पोर्ट्स शेलगर. सचिन शेठ घरत साहेब मंचावर आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. ते 29 धावा 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. हितेन पाटील येतात, तेच तर्रार नावा गावचे उंच पुरे, उल्वानोडमधील सगळ्यात उंच गोलंदाज, उंच व्यक्तिमत्व. परंतु एक काळ होता या गोलंदाजांना अक्षरशः दणाणून सोडलं होतं ग्रामीण टेनिस क्रिकेट. वेगळा धाक असायचा जेव्हा गोलंदाज मात्र गोलंदाजीसाठी यायचा, अक्षरशः पाहायला गेलं तर फलंदाजांची भंबेरी उडायची. एवढा एक काळ मात्र या गोलंदाजानं गाजवलाय. अनेक स्पर्धांमध्ये गोलंदाजी जवळून पाहिले. ओ समोर मारला, यावेळेस मात्र पाहूया चान्स तर आहे. लॉंग ऑनचा फिल्डर खाली येतो, हितेनला पहिल्याच बॉलवर सफलता. जल्लोष पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 5, निम्मा संघ गारद होतोय. अलंकार कोळी बॅक टू द पॅव्हेलियन. चला नेक्स्ट मॅच असेल सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजे आणि प्रदीप स्मृती नाबा टीमचे कॅप्टन. आपण लवकरात लवकर या. पहिल्याच बॉलवर मात्र सफलता अर्जित केली नाव्याचा गोलंदाज उंचपुरा हितेंद्र पाटीलनं. 5 फलंदाज गमावलेत आतापर्यंत. चांगला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर खोलवर टप्प्याचा हा बॉल थोडासा आतमध्ये आला. तदनंतर डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. एक काळ होता गावदेवी नावा संघाकडून पहिलं षटक टाकायचं. हितेंद्र पाटील म्हटला की निर्धाव षटक टाकायचा. एवढी दहशत मात्र या गोलंदाजाची होती. 2-2 षटकं टाकायचा आणि अक्षरशः किफायतशीर गोलंदाजी पाहायला मिळायची. आणि 1 वर्ष गावदेवी नावा संघाने एवढा गाजवला होता ग्रामीण टेनिस क्रिकेट, कमाल गाजवला होता. फुलटॉस होता, बॉल स्क्वेअर लेगकडे धाडलाय, सिंगल येते. आता पहा प्रमुख फलंदाज पॅव्हलियनकडे आहेत आणि आता त्यांना वाटत असेल कुठेतरी एक प्रमुख फलंदाज या सिच्युएशनला मात्र मैदानामध्ये असला तर धावा आल्या असत्या, परंतु आता जर त्याला वेळ निघून गेल्यानंतर त्याला किंमत नसते. गिरीश पाटील आलाय, खारकोपरचे फलंदाज आहेत, त्याच्या साथीला मनीष कडू. परंतु मनीष कडूमध्ये ती विस्फोटकता आहे.
मनीष कडू या मॅचला मात्र एक वेगळं वळण देऊ शकतो, एवढं टॅलेंट त्याच्याकडे आहे. करावं लागेल, हिमतीनं लढावं लागेल. मॅच सोपी जरूर नाही आहे, परंतु अजूनही चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे इथून एक चांगला खेळ मनीष कडून जर केला तर नक्कीच या मॅचमध्ये मात्र पुन्हा एकदा परतता येऊ शकतं. निलेश 11 जावळे विनर्स या टीमला. जितेंद्र पाटील तयार. लो फुल टॉस बॉल, गुडघे वाकवून मात्र खेळण्याचा प्रयत्न वाईड स्ट्रॉंग ऑफकडे. क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी आलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, थ्रो स्ट्रायकर एंडला झालाय, त्यामुळं एवढा वेळ लागणार जरूर, त्यामुळं रन्स कंप्लीट होणार. दोन धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचले तो आतापर्यंत 32 या आकड्यावर. 32 धावा धावफलकावर. अमरजी पाटील त्यांचा संघ RR रायडर्स वहाळ या स्पर्धेमधून खरं तर बाहेर गेलाय. अमरजी कडू शिवाजीनगर प्रतिष्ठान हा सुद्धा संघ काल बाहेर गेलाय, परंतु फार मोठी मेहनत घेतली दोघांनी या स्पर्धेसाठी. फुल टॉस बॉल, यावेळेस मात्र बॅट ऑन साईडला प्रहार. बॉल चालाय वाडी स्ट्रॉंगच्या वरतून सीमा रेषा पार. षटकार. शेलगरच्या सगळ्यांनीच मी तर म्हणेन मेहनत घेतली, अगदी ग्राउंडपासून. मगाशी आम्ही अंबाईचं मनोगत घेतलं आणि त्यांनी सांगितलं सगळ्यांनी महिनापासून मात्र कामाला लागले होते, सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतले. त्यांचं विशेष आभार, विशेष कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण सुसज्ज असं क्रीडांगण मात्र त्यांच्या माध्यमातून उभं झालं आहे आणि संपूर्णपणे संपूर्ण रात्र खरं तर या व्यासपीठावर थांबून कोणाला काय हवं आहे नको आहे याची संपूर्ण काळजी मात्र घेताना दिसतात. आणि त्यांच्यामुळे स्टेजसुद्धा अगदी एकदम गजबजलेला दिसतो. त्यामुळं बऱ्याच वेळेला जेव्हा लाईव्हवर अनेक प्रेक्षक पाहतात तेव्हा त्यांनासुद्धा बोळ पडते की एवढी गर्दी खरं तर व्यासपीठावर आहे, तर क्रीडांगणावर सुद्धा तेवढीच गर्दी आहे. लाईव्ह पाहत असेल प्रेक्षक तर त्यांच्यासाठी. वडबा पॅट ऑन साईडला कडा प्रहार पाहायला मिळतोय. बॉलला अक्षरशः फेकून दिलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. मनीष कडूच्या बॅटमधून येतोय दुसरा षटकार. महत्वाच्या धाबा जोडल्यात त्या जावळ्याच्या मनीष कडून. 2 षटकारांना टीमला मात्र सुस्थितीमध्ये आणलं जात आहे. 44 धावा धावफलकावर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. थोडेसे आता मात्र चिंता वाढले की काय महेश स्पोर्ट्स शेलगर टीम मीटिंग कॉल करण्यात आले. शेवटचं षटक द्यायचं कोणाला, कारण या स्पर्धेमध्ये 5 षटकांसाठी 5 गोलंदाजांचा वापर केला जातोय. त्यामुळे बऱ्याच वेळेला कॅल्क्युलेशन सुद्धा चुकलेत. सचिन शेटगर साहेब स्वतः सांगतात चला टाइमपास करू नका महेश स्पोर्ट्स शेलगर टीम. पण त्यांना फक्त शिस्त महत्वाची आहे. संघ कोणता खेळतोय त्यांना माहिती नाही आहे. इथे एकही सेकंद गेला नाही पाहिजे व्यर्थ, आणि याकडे त्यांचं विशेष लक्ष आहे. सगळ्यांचं मोठं सहकार्य मात्र या स्पर्धेसाठी लाभत असताना समोर 16 गावांचा मित्रमंडळी सपोर्ट लाभलाय. कालही कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं स्पर्धा संपल्यानंतर शिवाजीनगर प्रतिष्ठानचे बरेचसे सगळे शिवाजीनगरचे अनेक खेळाडू या ठिकाणी होते. त्यांनी संपूर्णपणे खेळपट्टी साफ केली. चला चेंडू द्यायचे आहेत, त्यामुळं प्रत्येकाचं सहकार्य शिवाजीनगरचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानेन की सगळ्यांचं विशेष सहकार्य मात्र लाभते या स्पर्धेसाठी. किशोरजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण यावं मंचावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यांचाही संघ या स्पर्धेमधून बाहेर गेलाय. खरं तर हे चेहरे दिसतात तुम्हाला कॅमेरासमोर किंवा समोरासमोर. सगळे संघ मालक आहेत. सुहास शेठ गोंधळी साहेब हताश आहेत, निराश आहेत. मनोज नाईक असतील, आमचे श्रेयांश गौरांज बामणुंगील ब्लास्टर्स मेहनत घेतात, परंतु त्यांचाही संघ मात्र या स्पर्धेमधून बाहेर गेलाय. परंतु तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित असते, नेहमी खुशी आहे. कारण स्पर्धा आपली आहे. ही स्पर्धा आहे आपल्या उल्वे नोडची.
साहिलचं स्वागत केलंय. पहिलाच बॉलवर ठोकला. यावेळेस मात्र एक भव्य षटकार गिरीश पाटीलच्या बॅटमधून आणि या षटकाराच्या सहाय्यानं अर्धशतक धाव फलकावर निलेश 11 जावळे विनर संघ 50 धावा कंप्लीट करतोय. पहिलाच बॉलवर मात्र षटकार आलाय. काल बरीचशी पारितोषिकं मात्र जिंकली होती साहिल नाईकनं. इथे मात्र काहीतरी करून दाखवावं लागेल. गिरीश पाटील महाराष्ट्रश्री बॉडी बिल्डर आहेत. शरीर सौष्ठव स्पर्धा अनेक जिंकल्यात आणि तेवढी ताकद मात्र त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. आणि त्यांची खरं तर शरीरयष्टी पाहून एखाद्या गोलंदाजाला सुद्धा घाम फुटेल. पहा ऑन स्क्रीन आमच्या कॅमेरामननं टिपलंय त्यांना. चेंडू समोर आला तर मग तो बाहेर गेलाच म्हणून समजा. गिरीश पाटील ऑन अ स्ट्राईक नाऊ. पहिल्याच बॉलवर षटकार. दबाव मात्र साहिल नाईकवर. जावळ्याचा गोलंदाज बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र कट केलाय बॉलला. बॉल सॉलाय कबा पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार. बोला जय श्रीराम. $54 54 या आकड्यावर बरीच टीम मीटिंग कॉल करण्यात आली होती. जावळ्याचा गोलंदाज आहे आणि समोर प्रतिस्पर्धी टीम जावळे आहे. आता मात्र खऱ्या अर्थानं मगाशी आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये शेलघर विरुद्ध शेलघर जेव्हा सामना होतो तेव्हा परफॉर्मन्स चांगले राहिलेत. इथे पहा जावळे संघ समोर आहे. काल मनीष गरजनं शेलघर संघाच्या विरोधामध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती. परंतु तसंच काहीसं करावं लागेल. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा जरूर खाल्ल्यात परंतु कमबॅक करावं लागेल. ते साहिल नाईक या गोलंदाजाला अति क्षमता आहे. काल या गोलंदाजानं चांगली बॉलिंग केली होती परंतु इथे गरज सुद्धा आहे निलेश 11 जावळे विनर्स टीमला धावांची. आणि त्या धावा मात्र जोडत असताना 7व्या क्रमांकाचे फलंदाज गिरीश पाटील खारकोपरचा बॅटर. साहिलचा हा बॉल चकवत गेलाय. शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल चाललाय. डीप थर्डमॅनला पाहूया इथे सुद्धा त्या ठिकाणी परंतु नाही अडवता आला. बॉल जाईल सीमा पार. दैव बलवत्तर आपण म्हणूया. नशीब जोरावर आहे. निलेश 11 जावळे विनर्स टीम साठी मात्र येतोय हा चौकार. इथे संधी होती. इथे संधी होती. हितेनला संधी होती खरं तर. कारण अगोदरचा चेंडू आपण पाहिला तर बॉल फ्लाय झाला होता. ऋषी नाईक याचं या ठिकाणी आगमन. अपील पाहायला मिळते लेग बिफोर द विकेटची. अपील मात्र त्या ठिकाणी नाकारण्यात आले. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. लेग बायचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय परंतु संघ मात्र सुस्थितीमध्ये पोहोचलाय. धाव फलकावर तब्बल 59 धावा. 59. मघासपासून स्मशान शांतता गोटामध्ये पसरली होती ती निलेश 11 जावळे विनर संघाच्या. परंतु आता मात्र हे चेहरे आणि या चेहऱ्यांवर मात्र हास्य फुललंय. आणि हे हास्य फुलवलंय ते पहिल्यांदा आपण पाहिलं. अलंकार कोळी असेल, मनीष कडू असेल, गिरीश पाटील असेल. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. प्रदीप श्रुती नावा आणि सनसिटी ब्लास्टर कोमड बुजे. साहिल नाईक पुन्हा एकदा सज्ज. उंचावरून हा स्ट्रोक. बॉल चाललाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक उत्तुंग असा फटका. मनीष कडूच्या बॅटमधून सलगचा 3रा षटकार. लगातार 3 षटकार. यावेळेस मात्र मनीष कडूच्या बॅटमधून आणि या षटकाराच्या सहाय्यानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 65. यावेळेस सुद्धा शॉर्ट फाईन लेगला बीट करत बॉल चाललाय. तो पुन्हा एकदा डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार. शेवटच्या षटकामध्ये गोंधळ घातलाय जावळ्याच्या गोलंदाजानं. साहिल नाईकचा अक्षरशः पिसं काढलेत या षटकामध्ये. आणि पाहायला गेलं तर पहिल्यांदा खरं तर स्मशान शांतता जी पसरली होती आता मात्र अगदी मजबूत स्थितीमध्ये निलेश 11 जावळे विनरसाठी जावळे टीमसाठी धावून आलाय तो जावळ्याचा गोलंदाज साहिल नाईक. 25 धावा
खर्च केल्यात या गोलंदाजानं. उल्केशचा ऑप्शन होता या टीमकडे आणि चांगली बॉलिंग काल केली होती त्यानं सुद्धा. एक्सपिरियन्स होता आहे आणि या सिच्युएशनला मात्र अनुभव सुद्धा मॅटर करतोय. चांगली बॅटिंग गिरीश पाटीलनं केली. 1 षटकार 2 चौकारानं 15 धाबा. मनीष कडून 3 षटकार 1 चौकारानं 24 धाबा. पाहू शकता स्कोर कार्ड. तर टॉस सुद्धा केला जाईल. हा स्कोर कार्ड तुमच्या स्क्रीनवर. परंतु 70 धाबांचं भलं मोठं टार्गेट आता मात्र सेट करण्यात आलंय ते महेश स्पोर्ट्स शेलगर संघाच्या समोर. तर मी विनंती करतोय न्हावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय जितेंद्रजी म्हात्रे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करावा. क्वार्टर फायनल नंबर 3. एका बाजूला सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजे मर्फी क्रियाडो यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. ऋषी नाईक संघाचं नेतृत्व. दुसऱ्या बाजूला प्रदीप स्मृती न्हावा अर्थातच मीत पाटील आपल्याला पाहायला मिळतील. टॉस केला जातोय. इट इज द कॉल. टेल इट इज. टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय ऋषीनं. ऋषी निर्णय काय असेल? नक्की चेस करायला आवडेल कारण का आम्ही चांगला म्हणजे एक्झाम बसला एक चांगला खेळ दाखवला आहे कालपासून. 2 मॅच पहिली बॅटिंग केली. पहिल्या मॅचला आम्ही चेस करणं प्रेफर करू. काय एक्सपेक्टेशन आहेत या मॅचमध्ये खेळाडूंकडून? कोणत्या इम्प्रूव्हमेंट्स अजूनही गरज आहे? कारण संघाचा विचार केला तर अजूनही एकही मॅच गमावलेली नाही आहे तुम्ही या स्पर्धेमध्ये आणि कुठेतरी तो प्लस पॉईंट असेल. नक्कीच शेवटची मॅच आम्ही खूप लाईटली खेळत होतो पण तेव्हासुद्धा मी सांगितलं होतं का आपण आपला विनिंग स्ट्रीक तोडायचं नाही आहे. तर विनिंग स्ट्रीक कंटिन्यू करायचा प्रयत्न करू आणि एक्सपेक्टेशन असं कोणाकडून असं मेजर एक्सपेक्टेशन कोणाकडून नाही आहे. सगळ्यांनी आपलं 100% द्या. ऑटोमॅटिक मॅच जिंकणार. 100पेक्षा जास्त धावा तुझ्या या स्पर्धेमध्ये राहिल्यात. ऋषी नाईकचा खेळ तर झालायच पण ऋषी नाईकच्या बरोबर आणखीन कोणते फलंदाज खेळायला हवेत. कारण प्रत्येक मॅचमध्ये ऋषी नाईकच खेळतोय. आता किती इथे दबाव असणार आहे कारण इथून मात्र पराभव म्हणजे उल्हानोड प्रीमियर लीगमधून बाहेरचा रस्ता आहे. त्यामुळे थोडासा दबाव तर असणार आहे ऋषी नाईकवर. काल थोडासा मला पाहायला मिळाला होता शेवटच्या मॅचमध्ये. दबाव असा नव्हता म्हणजे मी जसं म्हटलं 3री मॅच आम्ही असं लाईटली खेळत होतो म्हणजे असं प्रेशर नव्हतं कोणतं काय नाही. आणि आतासुद्धा एवढे वर्ष खेळतोय तर प्रेशर कसं हँडल करायचं एवढं तर नक्कीच शिकलो आहे. आणि एक्सपेक्टेशन मी आधी म्हटलं म्हणजे कोणाकडून असे पर्सनल एक्सपेक्टेशन नाही आहेत. एक टीम म्हणून खेळायचा प्रयत्न करतोय. चला खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजे या संघानं ऋषी नाईकनं आणि त्यांनी पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. चला लगेचच मॅच चालू करा. विलंब करू नका. बॅटर पाठवा. त्वरित बॅटर पाठवा. डीजे धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. उल्वे नोड प्रीमियर लीग 2024 पहिल्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये शैलेश स्मृती तरगर हा संघ मात्र विजेता ठरला. त्याने पराभूत केलं दित्या विहान स्पोर्ट्स उल्वे संघाला. आणि आता दुसऱ्या मॅचमध्ये निलेश 11 जावळे विनर्स विरोधात महेश स्पोर्ट्स शेलगर. अर्थातच निलेश 11 जावळे विनर्स टीम अडखळत खेळत होती. चांगली सुरुवात महेश स्पोर्ट्स शेलगर टीमने केली पहिल्या 2 षटकापुरती. परंतु शेवटच्या 3 षटकांमध्ये चांगलं आक्रमण झालं आणि तब्बल 69 धावा कुटण्यात आल्यात निलेश 11 जावळे विनर्स संघाकडून. आणि 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी महेश स्पोर्ट्स शेलगर संघाची सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. अनिकेत कोळी आणि त्याच्या साथीला येतो भूषण भोईर. गोलंदाजीसाठी अलंकार. पॉवर प्लेच्या 2 षटक हे फार महत्त्वाचे ठरणार आहे त्या 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी. नेक्स्ट मॅच सनी ब्लास्टर्स कोंबडभुजे सन सिटी ब्लास्टर्स कोंबडभुजे विरोधात प्रदीप स्मृती नावा. त्या सामन्याचा देखील टॉस झालाय. चला मॅचला होते सुरुवात. सेकंड इनिंग फर्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय स्क्वेअर लेगच्या वरतून. पहिला धमाका अनिकेत कोळीच्या बॅटमधून.
उल्वेनोड प्रीमियर साईडसाठी रिव्ह्यू घेतलाय. पंच इथे तपासतील की नो बॉल आहे की नाही. पहिल्याच बॉलवरती षटकार खेचला अनिकेत कोळीने. हम भी किसी से कम नाहीये. ठोशास ठोसा देण्याचा इरादा अनिकेत कोळीचा. तपासले जाते की नो बॉल आहे की नाही. पीटीसीची संपूर्णपणे टीम लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचे करते आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ लीगल बॉल. पंच इथे घोषित करतायत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण अलंकार कोळीच्या विरोधात इथे खेचलाय षटकार. 70 धाबांचा पाठलाग करायचे. ही 2 पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची राहतील. दोघेही एकाच गावातील आहेत. गबांचा अलंकार कोळी आणि त्याच्या विरोधात बॅटिंग करतोय अनिकेत कोळी, तो देखील गबांचाच. आणि उल्वेनोड प्रीमियर लीगची हीच तर खरी खासियत आहे. शेवटचे षटक जे आपण पाहिलं, जो जावळे संघाचा गोलंदाजीने त्या डब्बल धावा केल्या खर्च 25 उपयुक्त ठरला जावळे संघासाठीच. निलेश 11 जावळे विनर्स. कधी घातक ठरतात आपल्याच गावातील खेळाडू, तर कधी निश्चितच आपल्या गावातील खेळाडू आपल्यासाठी विरोधात खेळत असताना देखील चांगली कामगिरी करतो. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा मागे. शॉट फाईन लेगला. षटकाराचं प्रत्युत्तर अलंकार कोळीने दिलंय. अनिकेत कोळी बाद. महत्वाची विकेट इथे प्राप्त केली अलंकार कोळीने. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि मागे शॉट फाईन लेगला आर्यन भोईरने झेल घेतला. सेलिब्रेशन पहा. झेल घेतल्यानंतर सुपर ओव्हर ज्याने जिंकून दिली तोच आर्यन भोईर. या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हरचा देखील तडका पाहायला मिळाला. अशा काही कॅचेस घेतल्या गेल्यात या स्पर्धेमध्ये. मला असं वाटतं ते हायलाईट करणारे क्षण आहेत या स्पर्धेचे. एकूण 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. त्यातील 8 संघ आज खेळत आहेत. अर्थातच सुपर 8च्या लढती आहेत. उद्या 2 सेमीफायनल आणि फायनल ग्रँड फिनाले असेल. उल्वेनोड प्रीमियर लीग 2024 सिल्वर ट्रॉफी स्पर्धेचं सर्वात मोठं आकर्षण. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होते पंकज घरत, खारकोपरचा खेळाडू. बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु अशा कॅचेस घेणं खूप कठीण काम आहे. अशा कॅचेस घेतल्या जात नाही तर कधी कधी लपकतात हातामध्ये. प्रयत्न चांगला होता अलंकार कोळीचा. पहिला बॉल फुलटॉस चुकी केली, त्यावरती षटकार आला. त्यानंतर दुसरा चेंडूवरती विकेट घेतली अनिकेतची आणि आता तिसरा चेंडू डिलिव्हर करतोय पंकजच्या विरोधात. चांगला चेंडू खोलात टाकला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. समोर खेळला. आपल्याच फॉलो थ्रूमध्ये गोलंदाज अलंकारने तो थांबवला चेंडू. स्लोवर 1 बॉल. फक्त चिप केले बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. बॉल चाललाय स्वीपर कव्हर रिजन मध्ये. फिल्डिंग झाले. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु शेवटी गेलाय सीमारेषा पार. चौकार. प्रयत्न चांगले केले फिल्डरने. पाठमोरा धावत होता. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. सीमा लगत आल्यानंतर त्याला वाटलं की आता चेंडू मागे फेकणं गरजेचं आहे. फेकत असताना फेकला जरूर परंतु त्याच्याच हाताला लागून पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर गेला. चौकाराला. स्कोर आतापर्यंत 10. 70 धावांचा पाठलाग चालू आहे. हाफ ट्रॅकर बॉल पूल केला. मिडविकेटला फिल्डर आहे त्याच्या बाजूने चेंडू काढलाय पंकज घरतच्या बॅटमधून. चौकार. त्यानंतर मात्र पूल क्रीजमध्ये राहून क्रीजमध्ये आतमध्ये जाऊन पूल मारणं किंवा हुक मारणं तेवढं सोपं आहे. फ्रंट फूट पूल देखील कठीण आहे.
रोहित शर्मा स्पेशलिस्ट आहे, परंतु इथे बॅटर क्रीज सोडतोय त्यानंतर पूल मारतोय, म्हणजे किती कॉन्फिडंट बॅटिंग सध्या चालू आहे पंकज घरतकडून. बॅक टू बॅक 2 चौकार अलंकार कोहलीच्या विरोधात. धावसंख्या 14. चांगली सुरुवात केली पंकजने आपल्या इनिंगची. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू थोडा खाली राहिला. अलंकार कोहलीचा सबमरीन डिलिव्हरी, चेंडू खालून निघून गेला. पहिलं षटक झालंय समाप्त. 70चा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा धावफलकावर. प्रीमियर लीग निलेश 11 जावळ विनर संघाने धावा कुठल्या 69 धावांचा पाठलाग करत असताना सरासरी होती 14ची. कारण प्रत्येक षटकामागे 14 धावा येणं गरजेचे 70 साठी, आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आहेत त्यात 14. एक विकेट गेले महत्त्वाचे. अनिकेत कोहली माघारी परतला. दिमागदार असं आयोजन. उल्वेनोड प्रीमियर लीग 2024चं हे पर्व 5वं आहे. पहिल्यांदा ही स्पर्धा रजनी स्वरूपात होते. अंडर फ्लडलाईट्स खेळण्याची एक वेगळीच मजा आहे. एकूण 16 गाव एकत्रित येऊन या स्पर्धेचं मात्र यशस्वी स्वरूप तुम्ही पाहताय. सेकंड ओव्हर आर्यन भोईर येतो गोलंदाजीसाठी. मोरावे संघाचा हा खेळाडू. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्यात. एक विकेट अनिकेतची देखील आले. दोन्ही बाजूनं सामना आहे. सरासरी गाठले बॅटिंग करणाऱ्या टीमने. खोदून काढलाय हा चेंडू. मिड ऑफला क्षेत्ररक्षक हातातून चेंडू दिसटला. संधी होती आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबवलंय. भूषणने कॉल दिला पंकजला, जरा थांबा. गरजेचं यस नो वेट. हे 3 कॉल फार महत्वाचे. बॅटिंग करत असताना, धावा घेत असताना रनआउटची विकेट देऊन चालणार नाही, कारण अनिकेत कोहली आपला आघाडीचा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आहे. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. पाठलाग केला बॅटरचा. आर्यन भोईरने ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू ठेवला. एकेरी धाव इथे जोडली जाते स्कोर कार्डमध्ये. महेश स्पोर्ट्स शेलगर संघ पाठलाग करतोय. 70 धावसंख्येचा. धावफलकावरती धावा आहेत त्या 15. 55ची गरज आहे. 55. पहिला सामना खरं तर एकतर्फीच पाहायला मिळाला. शैलेश स्मृती तरघर काय बॅटिंग केली अनिकेतने. स्पर्धेतील पहिला फलंदाज ज्याने 150 पार धावा केल्या. पुन्हा एकदा स्टेप आउट झाला. बॅटवरती व्यवस्थित चेंडू आला नाही. डीप मिडविकेटला फिल्डर आहे. फेक होईल आणि एकच धाव. चांगली फिल्डिंग. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. 3 सीमारक्षक मनीष कडू आय थिंक त्या ठिकाणी तैनात आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर टीमचा कॅप्टन प्रसाद घरत. लॉंग ऑफला संदेश गोंधळी. 3 सीमारक्षक. चांगली गोलंदाजी आर्यन कडून. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा. त्यानंतर 3 चेंडू. कारण इथे एक एक चेंडू महत्वाचा आहे. एका चेंडूने, एका धावेने सामने परास्त झालेत. 16 धावसंख्या. 54 धावांची गरज. सेकंड ओव्हर. प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये चालू असलेली स्पर्धा. मिड ऑफला क्लिअर करायचं होतं, परंतु फटका थोडा मिस टाइम. डीप कव्हरमध्ये संदेश गोंधळी आहे. फक्त एकच धाव. कमालीचं षटक हाताळतोय तो आर्यन भोईर, मोरावे गावचा खेळाडू. एकेरी धावसंख्येने स्कोर पुढे सरकतोय. 17 धावा धावफलकावरती आहेत. फिल्डिंगची सजावट देखील कॅप्टनने इथे चांगली केली आणि बॉलर देखील फिल्डिंगच्या सजावटीप्रमाणे गोलंदाजी करतोय. ऑन स्ट्राईक पंकज घरत. पुन्हा एकदा यॉर्कर बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर फिल्डर आहे. 30 सर्कल मध्ये चेंडू इथे अडवला जातोय. काय आर्यन भोईरने षटक इथे टाकलाय. 5च धावा दिल्यात. 4च धावा दिल्यात या षटकामध्ये आणि या 4 धावेने स्कोर आहे आतापर्यंत. पहिल्या ओव्हरमध्ये 14, या ओव्हरमध्ये 4, एकूण 18. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. कमालीचं षटक. पाहूया यशस्वी षटक ठरतंय का. कारण इकॉनॉमिकल बेसवरती आपण विचार केला तर हे षटक फार निर्णायक ठरलंय. बॅटच्या आतमधली कडा. फक्त एक धाव लास्ट बॉलवरती देखील. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर आर्यन भोईर आला. निलेश 11 जावले विनर संघासाठी आणि आर्यन भोईरने फक्त धावा दिल्या त्या अवघ्या 5. स्कोर आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19. 18 चेंडू शिल्लक आहेत. 14ची सरासरी होती ती आता जाऊन पोहोचले 17वर. 51 धावा करायची आहेत 18 चेंडूंमध्ये.
एंटरटेनमेंटचा तडका देण्याचं काम उल्वेनोड प्रीमियर लीगमध्ये स्काय विजनची स्क्रीन करते. 2 ओव्हरमध्ये तब्बल धावा झाल्या त्या 18 आणि आता 19 धावा झालेल्या आहेत आणि पाठलाग करायचे 18 चेंडूंमध्ये 51 धावा संख्येचा. मनीष कडू शेवटी आला फलंदाजीसाठी आणि त्याने केलेलं आक्रमण पहिल्या सत्रामध्ये फार महत्त्वाचं ठरलं. 6 चेंडूंमध्ये त्याने 24 धावा, त्यामध्ये 3 षटकार 1 चौकार होता. आक्रमक फलंदाज जावळे टीमसाठी नेहमी ऑलराऊंडर भूमिका साकारत असतो आणि हे षटक फार निर्णायक ठरणार आहे या मॅचमध्ये. इथे धावा पाहिजेत काही करून, नाहीतर जी सरासरी आहे 17ची ती मात्र आणखी उंचावेल. समोर पंकज काऊ कॉर्नरच्या दिशेने हा फटका खेचलाय. बाउन्स घेतल्यानंतर बॉल गेलाय सीमारेषा पार, चौकार. पाटलांचा बैल या स्पर्धेने खरोखरच राडा केला. एवढ्या 16 गावांची उल्वेनोड प्रीमियर लीग, परंतु जे आयोजन आहे तोड नाही या आयोजनाला. दिमागदार असा हा क्रीडा सोहळा. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. लोअर फुलटॉस बॉल, ऑफ ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक. संदेश गोंधळी लॉंग ऑफला 1च धाव. मनीष कडूने कमबॅक केले. खरं तर पहिल्या बॉलवरती फिल्डर काय करेल, पुढे जाणार की मागे थांबणार, दुविधा मनस्थितीमध्ये होता. टप्पा पडला, बाउन्स घेतला, टेनिस बॉलने आणि गेला चौकार. त्यानंतर सेकंड बॉलवरती सिंगल आले. स्कोर आतापर्यंत 24-70 धावांचा पाठलाग चालू आहे महेश स्पोर्ट्स सेलगर संघाकडून निलेश 11 जावले विनर संघाच्या विरोधात. पंकजच्या बॅटमधून निघाला हा धमाका. गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉल फेकून दिलाय सीमारेषा पार, षटकार. चांगली बॅटिंग करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 2 चौकार त्याने मारले होते. दुसऱ्या षटकात आर्यन भोईरने दोन्ही फलंदाजांना शांत ठेवलं, परंतु या षटकामध्ये धावा पाहिजेत याच हेतूने सध्या बॅटिंग चालू आहे. मनीष कडूच्या विरोधात आक्रमण पंकज घरतचं. स्टेप आउट झाला, गुडघे टेकत काय फटका खेचला. अद्भुत विस्मयकारक शॉट ऑफ द उल्वेनोड प्रीमियर लीग 2024चा अद्भुत फटका खेचलाय तो पंकज घरतने. ऍक्शन रिप्ले. डीजे 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 ज्या पद्धतीने त्यानंतर पुढे आला, गुडघे टेकले, बैठक शॉट ऑन साइडला पाहतो, याने समोर मारलाय, समोर ठोकलाय. बॅक टू बॅक 2 षटकार. कमालीची बॅटिंग पंकज घरत कडून. जबरदस्त बॅटिंग. स्कोर जाऊन पोहोचला आतापर्यंत 36-36 धावे आता दणाणलेत. आर्यन भोईर गोलंदाजी करत होता तेव्हा मात्र निश्चितच निलेश 11 जावळे विनर संघ फ्रंट फूट वरती होता, ड्रायव्हिंग सीट वरती, परंतु पंकज घरतने आता आपल्या हातामध्ये सूत्र घेतले. चला लगेचच बॅट चालू करा. 36 आता गरज आहे 34 धावा संख्येची. 5 सामना लगेच कसा फिरला. क्लासी शॉट. हा फटका खेळण्यासाठी बॅटचा फॉलो थ्रू, मनगटात असलेली पॉवर, आडव्या बॅटने फटका खेळणं सोपं काम आहे, परंतु सरळ वर्टिकल बॅट स्ट्रोक तो देखील गोलंदाजाच्या डोक्यावरून कठीण काम आहे, परंतु ते सोपं करून दाखवत असताना पंकज घरत. 14 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. मनीष कडू पुन्हा तयार. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने. व्हॉट अ बॅटिंग, क्लास बॅटिंग. सलग 3 षटकार पंकज घरतच्या बॅटमधून. सृष्टि में तो हम ॲटिट्यूड पाहता असं वाटतंय चेसिंग करत असताना जणू काय स्टीवॉ बॅटिंग करतोय. त्याच ॲटिट्यूडने बॅटिंग करतोय. सलग 3 षटकार त्याच्या बॅटमधून निघालेत. चार्ज करतोय प्रत्येक बॉलवर. नावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्रजी म्हात्रे साहेब यांच्या वतीने पंकज घरतसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. या बॉलवरती षटकार आला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज.
धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 42, जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. प्रसाद घरतला आता विकेट पाहिजे पंकज घरतची, नाहीतर हा सामना तो सहजरित्या जिंकून देईल तो महेश स्पोर्ट्स शेलगर संघाला. काय बॅटिंग चालू आहे. उल्वेनोड प्रीमियर लीग 2024 क्वार्टर फायनलची लढत, सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म केलंय शैलेश स्मृती तरघर टीमने. आता कोणता संघ जाऊन पोहोचणार सेमीफायनलमध्ये? दिती स्पोर्ट्सचे ओनर दिनेश पाटील आबा यांच्या वतीने सलग 3 षटकार जे मारलेत पंकज घरतने, त्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज आलेलं आहे. आणि दिती स्पोर्ट्सचीच बॅट आहे, त्याच बॅटने पंकज घरत खेळतोय. विकेटची गरज आहे, नितांत गरज आहे ती निलेश 11 जावळे विनर्स संघाला, ती देखील पंकज घरतची. 3 षटकार मारलेत त्याने. धीम्या गतीचा बॉल फसवलाय, क्षेत्ररक्षक थोडा दूर आहे स्क्वेअर लेगला. 1 बाउन्स त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. फारच धीम्या गतीने हा चेंडू टाकला होता. स्कोर जाऊन पोहोचलाय 44 वर 44. जिंकण्यासाठी आता 26 धावांची गरज. 12 चेंडू 26 धावांची गरज. सन्माननीय रुपेशजी मोहिते साहेब आणि सुजितजी मोकल साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. उल्वेनोड प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दीपक सर तुम्ही अनेक स्पर्धा केल्यात, अनेक फलंदाजांना तुम्ही पाहता, परंतु ज्या पद्धतीनं स्टेप आउट होऊन समोर गुडघे टेकून समोर जो फटका खेचला व्ही शेपमध्ये, त्या फटक्याबद्दल काय म्हणाल पंकज घरतच्या? कमाल. खऱ्या अर्थानं आज खरं तर त्याला संधी मिळाली, ज्या पद्धतीनं तो फटकेबाजी करतोय आणि टॅलेंटेड क्रिकेटर आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं मॅचला सुद्धा पुढे नेले त्यांना आणि क्लास पाहायला मिळाला त्याचा. 12 चेंडू 26 धावांची गरज. पुन्हा गोलंदाजीसाठी येतोय तो ऋतिक कडू. हे षटक निर्णायक ठरणार आहे या मॅचमध्ये. जणू काय असं वाटतंय की 5व्या षटकासाठी आर्यन भोईरला राखून ठेवलाय. सिंगल आले, सिंगलने स्कोर जाऊन पोहोचलाय 45. 5 गोलंदाज 5 षटकांसाठी. माफी असावी, ही एक डोकेदुखी आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. 5 गोलंदाज वापरणे त्यातच खरी मजा आहे. पंकज घरत लॉंग ऑफला फिल्डर, त्याच्या डोक्यावरून इनिंग मधला 4था षटकार. काय बॅटिंग करतोय पंकज घरत सध्या. अफलातून दर्जेदार. निष्प्रभ झालेत अक्षरशः आता गोलंदाज. त्याची अदाच काही वेगळी आहे फलंदाजीची. लेग स्टंपच्या बाहेर उभा राहतो गार्ड घेऊन, त्यानंतर शफल होतो आणि सहजरित्या लॉंग ऑफ आणि समोर लॉंग ऑन व्ही शेप मध्ये दर्जेदार फलंदाजी. पंकज घरत 11 चेंडू 36. तब्बल धावसंख्या 51-70चा पाठला करत असताना जिंकण्यासाठी आता गरज आहे 10 चेंडू 19 धावसंख्येची. दिती स्पोर्ट्सची बॅट आहे खरं तर. दिनेशजी पाटील आबा खारकोपर आणि या ब्रँड मात्र चमकत असताना आपण पाहू शकता. यस, निश्चितच खारकोपरचा खेळाडू. फुलटॉस बॉल कव्हर्सला मारलाय, गॅप शोधले त्याने, परफेक्ट बॉल पाठवलाय. पुन्हा एकदा 1 बाउन्स सीमारेषा पार. धडाकेबाज फलंदाज पंकज घरत ठोकतो आणखी एक चौकार. शेलगरचे क्रीडांगण जणू काय धोबीकाठ करून ठेवलंय खारकोपरच्या पंकज घरतने. 12 चेंडू 40 धावसंख्येची इनिंग तो साकारतोय आणि आता 9 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती 15 धावांची. हा सामना होता कुठे, चाललाय कुठे? सुरुवातीला संदेश गोंधळी, त्याचबरोबर प्रसाद घरत, अलंकार मात्रे, कुशल भगत बाद झाल्यानंतर अलंकार कोळी, मनीष कडू, गिरीशने डाव सावरला. 69 कुठल्या 70चं आव्हान ठेवलं. आर्यन भोईरला गोलंदाजीसाठी त्याने फक्त 5च धावा दिल्या, परंतु मनीष कडूच्या विरोधात केलेलं आक्रमण आणि आता ऋतिक कडूच्या विरोधात केलेलं हे पंकज घरतचं आक्रमण
एक पात्री नाटक हिट कसं करायचं ते पंकज घरातने ते दाखवून दिलंय. पंकज घरातने जर का अर्धशतक लगावलं या मॅच मध्ये, सोहम एंटरप्राइजेसचे मालक सचिनजी भगत यांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. अनेक पारितोषिक. खारकोपरचा बॅटिंग मधला ब्रँड पंकज घरात 12 चेंडू 40 वरती खेळतोय. हाफ ट्रॅकर बॉल समोर खेचायचा होता, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? कॅच महत्वाची आहे. मनीष तिथे पोहोचला, प्रयत्न चांगले केले परंतु झेल तिथे सुटलाय. काय प्रयत्न केले त्याने, झेल इथे सुटलाय. थोड्या वेळासाठी महेश स्पोर्ट्स शेलगर संघाच्या पाठीराख्यांनी श्वास रोखून धरला होता. खारकोपरवाल्यांनी श्वास रोखून धरला होता. 2 धावा इथे येत आहेत. इक्वेशन बदललंय. 8 चेंडू जिंकण्यासाठी 13ची गरज. एक निर्धाव चेंडू तरी सुद्धा दबाव प्रस्थापित होऊ शकतो. 8 बॉल 13 करायचे आहेत. महेश स्पोर्ट्स शेलगर विरोधात निलेश 11 जावळे विनर्स या 2 संघादरम्यान चालू असलेला हा क्वार्टर फायनलचा सामना. कोण पोहोचणार सेमीफायनल मध्ये हा दुसरा सामना. अजूनही 2 सामने बाकी आहेत. 8 चेंडू जिंकण्यासाठी 13ची गरज. फुल टॉस बॉल सहजरित्या फेकून दिलाय. फाईन लेगला पंकजच्या बॅट मधून चौकार. काय बॅटिंग केले, अक्षरशः पिसे काढलीत गोलंदाजाची. मैदानाच्या चहूबाजूनं व्ही शेपची चर्चा आपण करतो होतो त्याच्या फलंदाजी बाबतीत, परंतु ऑन साइडला, स्क्वेअर लेगला, मिड विकेटला अफलातून फटके त्याने खेचले. 46 वरती खेळतोय. फुल टॉस बॉल. इथे बॅटची कडा, नशिबाची साथ देखील पंकज घरातलाच. कॅच कोणाची सोडले, संधी निर्माण झाली होती. 46 धावसंख्येवरती झेल सुटला पंकज घरातचा. आणि आता इक्वेशन पहा, 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी मात्र 8 धावांची गरज आहे. पंकज घरातला इथे जीवनदान मिळालं आणि नक्कीच आपण पाहू शकता या संपूर्ण स्पर्धेमध्ये ही स्क्रीन, त्याचबरोबर पीटीसीची टीम, पीटीसीच्या टीमकडे लाईव्हचं देखील संपूर्ण जबाबदारी आणि सर्वांनाच ठाऊक आहे एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू देखील देण्यात आलेला आहे इनिंगला, प्रत्येक इनिंगला. ही देखील एक मोठी बाब आहे उल्वेनोड प्रीमियर लीगमध्ये. 6 चेंडू धावा करायचे त्या मात्र 8. पंकज खोला टाकला होता हा चेंडू. 1 धाव तिथे झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी पंकज परतलाय आणि 2 धावा, षटकार चौकार देखील मारलेत आणि त्याच बरोबरीने धावलाय देखील मैदानावरती पंकज घरत. 2 धावेने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल आता 64 वर 64. 70 धावांचा पाठलाग. पंकज घरत 16 चेंडू 49. 5 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. महेश स्पोर्ट्स शेलगर संघाला आतापर्यंत 350 झाल्यात. अनिकेत कोळी, प्रसाद घरत, ऋषी नाईक. 4था अर्धशतक होईल का या प्रीमियर लीग मधलं? आडव्या बॅटने बॉल फेकून दिलाय. अर्धशतकही कंप्लीट आणि मॅच खल्लास केले ती पंकज घरतने. 17 चेंडू 55 धावा कुठल्यात आणि 70 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केलाय. तो महेश स्पोर्ट्स शेलगरच्या पठ्ठ्यानं पंकज घरतने या धावांचा पाठलाग केलाय आणि पंकज घरत साठी आदरणीय सचिन शेठ घरत साहेबांकडून 5000 रुपयांचं पारितोषिक.